नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील दुपारनंतरचा 28 जून दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो, मुंबई लगतच्या प्रदेशाकडून, पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मुंबई आहे, तसेच वसई विरार आहे, माथेरान आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे, म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान। त्यानंतर इकडं कोल्हापूर, सांगली आहे, त्यानंतर निप्पाणी, कराड, विटा, वडूज, सातारा, सांगोले, पंढरपूर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, पुणे, चाकण या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जुन्नर आहे, अकोले आहे, नाशिक आहे, मनमाड आहे, त्यानंतर श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबारच्या प्रदेशामध्ये नंदुरबार जिल्हा आपल्याला बहुतांश कोरडा असणार आहे, तत्पूर्वी साक्री आहे, शिरपूर आहे, धुळे, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, चोपडा, त्यानंतर जळगाव, खान्देश, मुक्ताईनगर, रावेर, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये वळलो तर सोलापूर आहे, त्यानंतर इकडं बघू शकत असाल मित्रांनो, सोलापूर आहे, त्यानंतर इकडं पंढरपूर, सांगोले, त्यानंतर नळदुर्ग आहे, धाराशिव आहे, बार्शी आहे, लातूर आहे, त्यानंतर कैज आहे, बीड आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जामखेड आहे, अहिल्यानगर आहे, पैठण आहे, छत्रपती संभाजीनगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पैठण आहे, अंबड आहे, जालना आहे, त्यानंतर रामपुरी, देवराई, त्यानंतर परतूर, माजलगाव, पाथरी, शेलू, मंठा, परभणी, जिंतूर, गंगाखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परळी, वैजनाथ आहे, अंबेजोगाई आहे, त्यानंतर इकडं लातूर आहे, औसा आहे, निलंगा आहे, त्यानंतर इकडं धाराशिव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, नांदेडचा जो प्रदेश आहे नांदेड आहे, त्यानंतर कंधार आहे, पूर्णा आहे, अर्धापूर, बसमत, पेटुंबरी, भोकर, नायगाव, मुखेड, देगलूर, त्यानंतर धर्माबाद, भैसा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली आहे, औंढा नागनाथ आहे, शेनगाव आहे, त्यानंतर रिसोड आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, पुसद आहे, डिग्रस, दारवा, नेर, त्यानंतर इकडं आपण बघू शकत असेल मित्रांनो पांढरकवडा आहे, घाटंजी आहे, यवतमाळ आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये अकोला आहे, त्यानंतर इकडं पातूर आहे, बाळापूर, तेलारा, अकोट, त्यानंतर इकडं खामगाव आहे, नांदुरा, जळगाव, जामोद आहे, त्यानंतर मलकापूर, बुलढाणा, चिखली, जानेफळ, मेहकर, त्यानंतर इकडं आपण बघू शकत आहोत मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव आहे, मंगरुळपीर आहे, वाशिम आहे, त्यानंतर रिसोड आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दर्यापूर, मूर्तिजापूर, अचलपूर, परतवाडा, अमरावती, मोझरी, मोर्शी, आष्टी, चांदूर, आर्वी, आष्टी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा आहे, त्यानंतर काटोल आहे, सावनेर, नरखेड, लखमापूर, नागपूर, रामटेक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला उमरेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, साकोली आहे, अर्जुनी, मोरगाव आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं गडचिरोली आहे, त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो आपला चंद्रपूर आहे, चिमूर आहे, राजूर आहे, भद्रावती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असणार आहे मित्रांनो। तत्पूर्वी कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे तर वर्धा जिल्ह्याचा उत्तरेकडला जो प्रदेश आहे मित्रांनो, म्हणजेच की आपण बघू शकत असाल
शेलू आहे, बोरी आहे, त्यानंतर तेलजार आहे, धोतीवाडा आहे, त्यानंतर इकडं जामणी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसंच बऱ्याचशा ठिकाणी वर्ध्यामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे मित्रांनो. जसं की आपण बघू शकतो सर, तुळजापूर आहे, हिंगणघाट आहे, वर्धा आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे मित्रांनो. तर ही होती मित्रांनो 28 जून दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.